नमस्कार, जय श्रीराम। गोड तिखट आंबट चटपटीत अशा मी मिरच्या बनवणार आहे। त्यासाठी मी कढाईमध्ये तेल टाकलं आहे। तेलामध्ये छान जिरे तडतडू दिलेत, मग मोहरी टाकली आहे। मोहरी पण तडतडू द्यायची आणि त्यामध्ये हे अख्खे लसूणच्या पाकळ्या सोललेल्या लसूण टाकायचे, ठेचून नाही टाकायच्या, डायरेक्ट पूर्ण पाकळ्या टाकायच्या आणि त्या छान फ्राय करून घ्यायच्या आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या। ज्याला जास्त तिखट हवे असेल त्याने जास्त तिखट मिरच्यांचा वापर करा, ज्याला कमी तिखट हवे असेल त्यांनी कमी तिखटवाल्या मिरच्या। हे आम्हाला कमी तिखट लागतं म्हणून ह्या कमी तिखटाच्या मिरच्या टाकल्यात आणि त्यातही लाल मी कश्मीरी मिरची टाकली, त्याचा छान वास येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते म्हणून मी 2 ते 3 लाल कश्मीरी मिरच्या टाकल्या। मीठ टाकलं, हे छान फ्राय करून घेणार, खूपच भारी लागतं। तुम्ही करून बघा, भातासंगती तर एक नंबर लागतं। भातासंगती तुम्ही हे खाऊन बघा, खूप भारी लागतं। आणि जेव्हा आपल्या घरामध्ये भाजी वगैरे काही नसेल ना, त्यावेळेस हे नक्की करून बघा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा। माझ्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आता वरनं मी हिंग टाकला आहे, मी फोडणीत हिंग टाकला नाही कारण की तो जळतो म्हणून हिंग नंतरून टाकायचं। मिरच्या छान फ्राय झाल्यानंतर हिंग टाकायचा आणि आता वरनं छान असं घट्टसर दही टाकायचं आणि हे छान फ्राय करून घ्यायचं। यात पाणी होतं, पूर्ण पाणी आटल्यानंतर आता तेल सुटेपर्यंत हे छान फ्राय करायचं। आणि ही कलर येण्यासाठी मी हे लाल तिखट आणि हळद पावडर टाकली। कश्मीरी लाल तिखट आहे, तिखट नाही आहे ते, कलर येण्यासाठी मी हे लाल तिखट टाकलं आहे। आणि याच्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत फ्राय करत राहायचं। आता याच्यात चटपटीत गोड चटपटीतपणा येण्यासाठी आपण त्यात थोडीशी साखर टाकणार आहोत। याने गोड, तिखट आणि आंबट अशा तिन्ही टेस्ट लागतात। वरनं ती लसणाची टेस्ट एक नंबर लागते। हे वरण भात, भाकरी, चपाती संगती खूप छान लागतं। नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हे आवडलं असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।